YouTube माझे व्हिडिओ काढा युट्यूबवर आहे. हां तुम्ही माझे व्हिडिओ काढा. हां तुमचा व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ पुणेरी हमसफर. हां यूट्यूबला कोणतं चॅनल आपलं? पुणेरी हमसफर. हे वाव, हे तर खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. थँक्यू. जवळजवळ 40 किलोमीटरचा टप्पा आपण पार केला आहे. गाडी एवढी लोकल पॅसेंजरनी भरली होती ना, जागाच नव्हती बसायला. तर डिझेल भरल्यानंतर आता आपण आलोय येवला एस टी स्टँडला. आपण बघताय समोर पॉपकॉर्नचं मस्त दुकान आहे. या मंडळी लस्सी प्यायला, जेवण आत्ताच झालंय. संध्याकाळचे 5 वाजलेत. आपण पोहोचलोय बुलढाणा, विदर्भात. आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी. सिल्लोडमध्ये आपण चहा पिलो होतो, 1 नंबर चहा होता. पण दादा, आता आपले चालक दादा म्हणतात आहे की बुलढाण्यामधला एकदा चहा पिऊन बघा, मग तुम्हाला समजेल चहा काय चीज आहे. पूरा बुलढाणा में सबसे बढ़िया, बहुत बढ़िया, आखरी चाय. या मंडळी बुलढाण्याचा हा फेमस चहा प्यायला आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आपलं स्वागत करतोय महादेवाची नगरी नाशिक शहरातून. सध्या आहे मेळा बस स्थानकापाशी. आपण मेळा बस स्थानक बघताय आणि थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आज आपण प्रवास कुठे करणार आहोत. तर जास्त सरप्राईज न देता आपण समोर बघताय आपली गाडी, ब्रँड न्यू अशोक लेलंडची गाडी. या गाडीने आज आपला प्रवास होणार आहे नाशिक ते शेगाव. आपला मार्ग असणार आहे येवला वैजापूर मार्गे. आपण छत्रपती संभाजीनगरला जाणार आहोत आणि मग सिल्लोड बुलढाणा करत शेगावपर्यंतचा टप्पा आपला पार होणार आहे. समोर एक गाडी बघताय, पेठ पुणे नाशिक. हा पण खूप भारी मार्ग आहे. युट्यूबला कोणतं चॅनल आपलं? पुणेरी हमसफर. हे वाव, हे तर खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. थँक्यू. तर बघताय आपण असे आपल्याला सबस्क्रायबर मित्र भेटतच असतात. असा सपोर्ट आपला जरूर राहू द्या. समोर आपण गाडी बघताय नाशिक इंदोर आंतरराज्यीय प्रवास करणारी गाडी मेळा बस स्थानकातनं निघायला सज्ज आहे. आणि फलाट क्रमांक 20वर आपली गाडी लागली आहे. बघताय नाशिक शेगाव. शेजारीच छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रिक शिवाय गाडी पण आहे. या साईडला आपल्याला वॉशरूम वगैरे पाहायला मिळतात. मेळा बस स्थानकामध्ये आपल्याला एस टीचं उपाहारगृह पाहायला मिळतं. खाण्यापिण्याच्या खूप साऱ्या गोष्टी तर आहेत आणि रेस्टॉरंट पण आहे त्यांचं, कॅन्टीन या साईडला आतमध्ये. पुण्यासाठी जायचं असेल तर आपल्याला या साईडला समोर इलेक्ट्रिक शिवाई वगैरे गाड्यांसाठी बुकिंग आहे. आणि हा सेक्शन पूर्णपणे पुण्यासाठी. आणि इकडं धुळे जाण्यासाठी विनावाहक गाड्या इकडे आपण बुकिंग करू शकता. तर चला आता गाडी निघण्यासाठी सज्ज आहे. गाडी निघण्यापूर्वी आता आपले चालक दादा, वाहक दादा यांच्याशी मी आपल्याला संवाद घालून देतो. दादा, आपण चालक की वाहक सगळ्यात पहिल्यांदा सांगा. मी चालक आहे, अरुण जाधव. किती वर्ष झाले आपण MSRTC मध्ये सर्व्हिस करतो? मला 15 वर्ष झाले. 15 वर्ष. आतापर्यंत एक्सपिरियन्स कसा आहे आपला MSRTC? एक नंबरचा आणि एकदम चांगली उत्कृष्ट सेवा. प्रवाशाने या सेवेचा लाभ घेतला पाहिजे. आणि त्यात ही आहे येवला आगाराची लालपरी. ही लालपरी नवीन गाडी कसं वाटतं? नवीन गाडी म्हणजे एकदम कार सारखी गाडी चालते. प्रवाशाने प्रवास केल्याचा आनंद भेटेल. प्रवाशाने जो पैसा खर्च केलेला आहे तिकिटावर त्याचा तर 100% लाभ होईल, फायदाच होईल या पैशाचा. आणि खर्च केलेला पैसा प्रवाशांना मनसोक्त आनंद देऊन जाईल या प्रवासात. धन्यवाद दादा. तर आता आपल्यासोबत आहेत वाघ दादा. नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा आपलं. माझे नाव देवीदास जगन झालते. मी येवला आगारचा वाहक. बरं. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपलं किती वर्ष सर्व्हिस झाली ते सांगा. माझे 3 वर्ष सर्व्हिस झालेली. आतापर्यंत आपला एक्सपिरियन्स कसा आहे MSRTC? एक्सपिरियन्स MSRTCमध्ये बेस्टच आहे. आणि रूट आपले कुठले कुठले कव्हर केलेत आतापर्यंत आपण? मी आत्तापर्यंत पुणे शेगाव चालतो. तर धन्यवाद दादा. आपल्यासोबत प्रवास करून नक्कीच मजा येणार आहे. आणि जे काही गमती जमती असणार आहे प्रवासादरम्यान मी आपल्यासोबत शेअर करणारच आहे. तर चला आता प्रवासाला सुरुवात करूयात. आता गाडीचा निघण्याचा टाईम झालेला आहे. ड्रायव्हर दादा सज्ज आहेत. गाडी ऑलरेडी फुल आहे आपली, बघताय. तर चला मंडळी, प्रवासाला सुरुवात झाली आहे. आणि व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी आपण बोला गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. सगळ्यात महत्त्वाचं तिकीट. नाशिक ते शेगाव आपल्याला जर प्रवास करायचा असेल एंड टू एंड 705 रुपये तिकीट आहे.
जवळजवळ 400 किलोमीटरचा प्रवास आहे. म्हणजे एक्झॅक्ट गुगल मॅपवर बघितलं 387 किलोमीटर दिसतं, पण थोडंसं मागं पुढं होऊ शकतं. तर गाडी आता आपली छत्रपती संभाजीनगर महामार्गाला लागलेली आहे. आपण बघताय हा सरळ रस्ता पुढे विंचूर येवला मार्गे आपण वैजापूर करत आपण छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा हा प्रवास करणार आहोत. तर गाडी आपली BS6 आहे, तसंच अशोक लेलंडची आहे आणि येवला आगाराची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गाडीचे फीचर्स मी दाखवतो. इथं बघा, आपल्या गाडीची कॅपॅसिटी 40+1 को ड्रायव्हर आणि एक ड्रायव्हर आणि टोटल 11 स्टँडर्ड म्हणजे स्टँडिंग राहू शकतात. आणि इकडं या साईडला आपण लगेज स्पेस बघताय. आणि खास करून हे सीट आहेत ना, त्याची कुशन आहे ना, मला एक नंबर वाटले. कारण याच्यामध्ये आपण जवळजवळ 300 ते 400 किलोमीटरचा प्रवास केला तर अजिबात थकवा जाणवणार नाही आपल्याला. आणि आपल्या ट्रॅव्हल मंडळींसाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे मोबाईल चार्जिंग. ती या गाडीमध्ये आपल्याला दिलेली आहे. आपण बघताय USB चार्जर, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि पुशबॅक सीट आहेत ना, या गाडीला एक नंबर आहे. हे बघा, एक नंबर रिक्लाईन होते, आरामात प्रवास. समोरून अजून एक आपल्याला एक BS6 गाडी दिसते आलेली. गाडीचे ऑटोमॅटिक डोर्स आपण पाहताय. आता समोर बघताय निफाड 30 किलोमीटर, येवला 75, छत्रपती संभाजीनगर 177, जालना 232 आणि परभणी 400च्या आसपास आहे वाटतं. सायखेडा इकडून 2 किलोमीटर आहे. कोण सायखेड्यामधून आपला व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करायला विसरू नका. हा लेफ्ट साईडला रस्ता हा ओझरकडे जातो. सरळ आपल्याला जायचं आहे येवल्याकडे. सकाळचे 9 वाजलेत. आता पोहोचलो आपण निफाडला. निफाडचा एस टी स्टँड बघताय. आपली ST आत्ताच एक छत्रपती संभाजीनगरची एक ST गेली आताच निघून. 42 किलोमीटरचा टप्पा आतापर्यंत आपण पार केला आहे. आता याच्या पुढे आपलं विंचूर आणि मग येवला. आणि निफाड कशासाठी प्रसिद्ध आहे? इथल्या द्राक्षाच्या शेतीसाठी. आणि इकडचा थंडी, त्याचं तापमान 0°C जातो. चला.
9:24 झालेत. आता आपण पोहोचलो आहे विंचूरला. सरळ मार्ग हा जातो येवल्याकडे. भरपूर सारे पॅसेंजर्स उभे आहेत, कारण की लोकल पॅसेंजर आहेत आणि बाकीचे जास्त करून पॅसेंजर हे छत्रपती संभाजीनगरकडे जाणार आहेत. 9:52 झालेत. आपण पोचलोय पैठणी नगरी येवला येथे आणि आता गाडी आपले डिझेल भरण्यासाठी थांबली आहे. आपले ड्रायव्हर दादा बघताय इथं बऱ्याचशा गाड्या आहेत मेंटेनन्ससाठी आणि शेजारीच आपला एस टी स्टँड आहे. एस टी स्टँड पण मी आपल्याला दाखवतोच. तर चला आता गाडी पहिल्यांदा फ्युल भरलं जाईल आणि मग जाऊयात आतमध्ये. आतापर्यंत आपण 82 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे, नाशिक ते येवला. चला दादा, चालक दादांचा प्रवास इथपर्यंतच होता, येवला आगार. आणि इथून आता नवीन ड्रायव्हर दादा ऑन बोर्ड होणार आहेत. तर दादा आपल्यासोबत प्रवास करून मजा आली. परत एकदा संधी भेटली तर नक्कीच प्रवास करूयात परत एकदा. धन्यवाद. फ्युएल भरलं जातात आपल्या गाडीमध्ये, बघताय आपण. तर डिझेल भरल्यानंतर आता आपण आलोय येवला एस टी स्टँडला. आपण बघताय समोर पॉपकॉर्नचं मस्त दुकान आहे. जुनी एस टी बघताय मालेगाव पंढरपूर, नालासोपारा, पालघर, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या. इकडे या साईडला छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, गंगाखेड आणि या साईडला धुळे वगैरे. एस टी स्टँड चांगलं मोठं आहे. येवला एस टी स्टँडवरून निघाल्यानंतर हा जो रस्ता आहे हा मनमाड नगर हायवे. आता याच्यामध्ये ना आपल्याला हे अशा मोठ्या गाड्या भरपूर साऱ्या दिसतील, त्याच्यामुळे ना खूप गैरसोयी होते बाकीच्या गाड्यांची, कारण की हायवे प्रॉपर नाही आहे. या हायवेचं काम गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहे. आता सरळ हा रस्ता आपला शिर्डीकडे जातो. आपण जाणार आहोत लेफ्ट साईडने, इकडे अंदरसूल मग वैजापूर. जसं नाशिकमधून प्रवास करतोय ना, जबरदस्त असं उघडतंय. पाऊस खूप जोरात होणार आहे दिसतंय. येवल्यानंतर आता आलाय अंदरसूल. अंदरसूलला काय स्टॉप नाही आहे, रस्त्यावरच गाडी थांबते. समोर आरनाळा छत्रपती संभाजीनगर गाडी बघताय आपण.
येवल्यानंतर आता आपण पोहोचलोय वैजापूरला. जवळजवळ 40 किलोमीटरचा टप्पा आपण पार केला आहे. गाडी एवढी लोकल पॅसेंजरनी भरली होती ना, जागाच नव्हती बसायला, जाम झालं होतं. पण आता बॅग ठेवली, आता काही आपण जागा देणार नाही. आता वयस्कर माणसं असले की थोडंसं ॲडजस्ट करावं पण लागतं. 115 किलोमीटरचा टप्पा आतापर्यंत आपण पार केला, नाशिक ते वैजापूर. वैजापूर म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर इथून सुरू झालं आहे, वैजापूर तालुका. एस टी स्टँड मला एवढं असं डेव्हलप नाही वाटत आहे, पण ठीक आहे. या साईडला हॉटेल वगैरे आहे, खाण्यासाठी स्नॅक सेंटर वगैरे बघा. तरी पण निघून गेली आता गाडी झाली आहे. वैजापूर शहर आपण पाहत आहे आणि गाडीने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला असं म्हणायला काही हरकत नाही. बघा गाडी एकदम मोकळी झाली. येवल्यापासून उभं राहिलं सुद्धा जागा नव्हती. मी आपल्याला आधी पण सांगितलं होतं. मार्केट चांगलं आहे या साईडला. पावणे 12 वाजले आत्ता. आपण आहोत छत्रपती संभाजीनगर येवला हायवेला. आता शेजारीचं एक हॉटेल आहे, तिथं जेवणासाठी थांबली गाडी. भूक लागली जाम. सकाळी पोहे खाल्ले होते फक्त. चला आता जेवण करूयात. तर चला मंडळी, या जेवायला. आपलं ऑल टाईम फेवरेट शेवभाजी, तंदूर रोटी, कांदा टोमॅटो. शेगावला पुणे शेगाव एक नंबर. या मंडळी लस्सी प्यायला आहे. जेवण आत्ताच झालंय. आता दुसरी एक गाडी आली बघा, वाशिम. भिवंडी, नाशिक, येवला, छत्रपती संभाजीनगर, वाशिम. एक वाजून 20 मिनिटं झालेत. आपण प्रवास सुरू केला होता 8 वाजून 15 मिनिटांनी. जवळजवळ 5 तास झालेत आणि 200 किलोमीटरचा टप्पा पार करत आपण पोहोचलोय मध्यवर्ती बस स्थानक छत्रपती संभाजीनगर. दुपारचे 1 वाजून 20 मिनिटं झाले. जसं मी सांगितलं, पावसाचं इकडं काही चिन्ह नाही. एकदम लखलखतं ऊन आहे. थोडंसं ढगाळ वातावरण आपल्याला दिसत असेल थोडंसं, पण ऊन जबरदस्त आहे. जेवण केल्यानंतर ना एवढी बेकार झोप आली होती ना, थोडं झोपलो तर बरं वाटलं. छत्रपती संभाजीनगर सोडल्यानंतर आता आपण फुलंब्रीच्या दिशेने चाललोय आणि आता समोरच आपल्याला लागलाय समृद्धी महामार्ग. त्याच्या खालून चाललोय बघा आपण. कालच याचं लोकार्पण झालं, इगतपुरी ते ठाणे.
सव्वा 2 वाजलेत. आता आपण पोहोचलोय फुलंब्री तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. एस टी स्टँड बघताय, छोटंसं एस टी स्टँड आहे. आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे, खाली उतरलं ना, आता हे लोकल पॅसेंजर असतात, येतात आणि जागा धरतात. आणि जास्त वयस्कर जे पॅसेंजर असतात ना, आपल्याला त्यांना उठवता पण येत नाही. आणि आपण त्यांना सांगू पण शकत नाही की आम्ही एवढा लांबून प्रवास करतोय म्हणून. टेन्शन नको. मंडळी 3 वाजल्यात आपण पोहोचलोय सिल्लोड तालुका, छत्रपती संभाजीनगर. आणि एस टी स्टँड बघा, गर्दी भरमसाठ गर्दी आहे. शेजारी छत्रपती संभाजीनगर मलकापूर गाडी लागलेली आहे. आपली गाडी तर समोरच लागली आत्ता. जवळजवळ 7 तास झालेत आपण प्रवास करतोय या गाडीमध्ये. आणि अजून प्रवास आपला 7 ते 7:30 वाजेपर्यंत चालणारच आहे. वातावरण थोडंसं ढगाळ झालं आता. चला चहा पिऊयात, कारण की झोप घालवायची म्हणलं, चहा खूप गरजेचा आहे. समोर जळगाव छत्रपती संभाजीनगर नवीन BS6. सिल्लोड एस स्टँड बघताय, त्याच्या शेजारीच आपण आलो आहे चहा पिण्यासाठी. चहा मस्तपैकी गरम चहा तयार होतोय, छानपैकी असा वास येतो. चहाची गरज आहे आता, कारण की प्रवास 400 किलोमीटरचा आहे म्हणल्यावर डेफिनेटली चहाची गरज आहे. या मंडळी चहा प्यायला या. तर मंडळी चहा 1 नंबर होता. चहा आपण पिऊन झालेला आहे. आणि आता आपण आलेलो आहे पुन्हा एकदा आपल्या बसच्या शेजारी. तर आपण सकाळी जे आपले सकाळचे चालक होते त्यांच्याविषयी आपण जाणून घेतलं, आपले वाहकदादा आहे त्यांच्याविषयी पण जाणून घेतलं. पण आता आपला ज्यावेळेस आपण येवल्यामध्ये आलो त्यावेळेस आपले वाहकदादा दुसरे चेंज झाले, त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं राहिलं. तर त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात. दादा आपलं नाव सांगा. मधुकर भास्कर वाळुंज. दादा आपण किती वर्ष झाले MSRTC मध्ये जॉब करतो? 11 वर्ष झाले सर. 11 वर्ष झाले. आतापर्यंत आपला एक्सपिरियन्स कसा आहे MSRTC? एकदम चांगला, विना अपघात सेवा झालेली आहे. आणि आपला रूट कुठला असतो? शेगाव असतो एक दिवस, बरं. नाशिक, संभाजीनगर, पुणे. आणि एकंदरीतच आपला एक्सपिरियन्स जबरदस्त आहे हो, MSRTC चांगला आहे. आजचा जो रूट आहे त्याच्यानंतर आता सिल्लोड नंतर आपण कुठले कुठले थांबे घेणार ते एकदा मला सांगा. आता सिल्लोडून निघाल्याच्या नंतर भोकरदन, मावरा, धाड, बुलढाणा, खामगाव आणि शेगाव. शेवटचा स्टॉप शेगाव. एवढं बारीक विचार झालं तुला काय का भाडा किंवा आमच्याकडून पैसे आम्ही कधी नको आम्हाला घेऊन गेले. सिल्लोड नंतर आता आपण पोहोचलोय भोकरदन तालुका, जिल्हा जालना. भरपूर सारे पॅसेंजर आता इथं पण उतरायला लागलेत आणि चढण्यासाठी तेवढेच रेडी आहेत.
तिकीट आलं बरं. हा जो राईट साईडचा रस्ता आहे ना हा बाबा सैलानीकडे जातो. आपल्याला माहितीच असेल बाबा सैलानी यांची दरवर्षी खूप मोठी यात्रा असते आणि फेमस असते आणि डेडिकेटली एस टीच्या बसेस त्या यात्रेसाठी असतात तिथे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आपण पोहोचलोय बुलढाणा. विदर्भात आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी. 330 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलाय. सकाळी 8:15ला निघालो होतो. आता जवळजवळ 5:10 झालेत. म्हणजे जवळजवळ 9 तासाचा प्रवास करत आपण पोहोचलोय बुलढाण्याला. गर्दी भरपूर आहे स्टँडवर. ही गाडी बघा कसली फुल भरली. ही बघा दुसरी. ग्रामीण भागाची लाईफलाईन MSRTC बस. सिल्लोडमध्ये आपण चहा पिलो होतो. 1 नंबर चहा होता. पण दादा आता आपले चालक दादा म्हणतात आहे की बुलढाण्यामधला एकदा चहा पिऊन बघा मग तुम्हाला समजेल चहा काय चीज आहे. तर त्यासाठी चाललो आता आम्ही. एस टी स्टँड इकडे आणि समोर या साईडला चहाचा स्टॉल आहे. गर्दी बघा तुम्ही. क्या नाम है तुम्हारा? हसन शाह. चाय पीने के लिए आए इधर? हाँ, पकाऊ चाय. कैसा चाय इधर का? 1 नंबर चाय क्वालिटी. पूरा बुलढाणा में सबसे बढ़िया. बहुत बढ़िया. आखरी चाय. या मंडळी बुलढाण्याचा हा फेमस चहा प्यायला. क्वालिटी दुसरं काय म्हणू शकत नाही, फक्त क्वालिटी. सहा वाजून 40 मिनटं झालेत. आपण पोहोचलोय बस स्थानक खामगाव. विदर्भ, बुलढाणा जिल्हा, खामगाव तालुका.
जवळजवळ 10.5 तासाचा प्रवास करत आपण इथपर्यंत पोहोचले. सकाळी 8:15 वाजता आपण सुरू केलं होतं आणि आता 6:45 वाजत आलेत. भयानक गर्दी होती. या शेवटच्या पॅचचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे आपण ज्यावेळेस बुलढाणा ते खामगाव प्रवास केला त्याच्यामध्ये लागलेलं ज्ञानगंगा जे अभयारण्य आहे ते खूपच खास होतं, बघण्यासारखं होतं. इथं गाड्या भरपूर साऱ्या दिसत आहे आपल्याला. नवीन गाड्या पण बघताय. बुलढाणा जळगाव ही गाडी समोर, या गाडीला काय बोर्ड नाही आहे. खामगाव बस स्थानक मोठं दिसतंय. या साईडला रसवंती पण बघताय आपण. खामगावविषयी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर खामगावची बाजारपेठ म्हणजे कापसाची बाजारपेठ फार जुनी आहे आणि सिल्वर सिटी म्हणून देखील ओळखलं जातं खामगावला, कारण चांदीसाठी खूप फेमस आहे. तर चला आता निघलोय आपण खामगाववरून. आता याच्यानंतर 18 किलोमीटर जवळजवळ राहिलं आपलं एंड डेस्टिनेशन शेगाव. भेटूयात आता डायरेक्ट शेगावमध्ये. सकाळी काय म्हणले होते? बोलायचंच नाही ना. 7:15 वाजलेत मंडळी. आपण प्रवास सुरू केला होता 8:15 वाजता नाशिकच्या CBS ST स्टँडवरून. आत्ता आपण पोहोचलोय शेगाव, गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत, ते म्हणजे शेगावला. जवळजवळ 400 किलोमीटरचा प्रवास करत आपण इथपर्यंत हा प्रवास केलेला आहे. 11 तास लागले आपल्याला तब्बल. प्रवासाचं वर्णन करायचं म्हणलं तर सकाळी आपण निघालो त्यावेळेस येवल्यापर्यंत आपल्याला एवढी काही गर्दी लागली नाही. येवल्यानंतर मात्र आपण वैजापूरपर्यंत आपल्याला गर्दी लागली. त्याच्यानंतर आपण सिल्लोड तिकडं पण गर्दी लागली. त्याच्यानंतर मग बुलढाणा, खामगाव. लोकल पॅसेंजर्स भरभरून या गाडीत असतात. प्रवासात एक नंबर मजा आली मंडळी. व्हिडिओ काय हा इथपर्यंत संपलेला नाही. आपल्याला दर्शन पण करायचं आहे. आता आतमध्ये गाभाऱ्यातलं दर्शन दाखवतात की नाही हे मला माहीत नाही. जितकं शक्य होईल तिथपर्यंत मी आपल्याला दाखवणार आहे. आणि काय सुखसुविधा आहेत ज्या काही आपल्याला मला माहिती मिळेल ते मी आपल्याला सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला पटकन जाऊयात आता आतमध्ये, कारण की आपल्याकडे टाईमचं पण खूप लिमिटेशन आहे. 4 दिवसाचा पास काढलेला आहे आपण, त्यामुळे आपल्याला व्हिडिओज आणि जर्नीज थोडीशी मॅनेज करायची आहे. दादा आपल्यासोबत प्रवास करून एक नंबर मजा आली. आपल्यासोबत पण प्रवास करून एक नंबर मजा आली. जवळजवळ आपण 400 किलोमीटरचा प्रवास केला आहे नाशिक ते शेगाव. खरंच असे STचे क्रू मेंबर आपल्याला जर मिळाले ना तर प्रवासाची जी मजा आहे ना दुप्पट होऊन जाते. तर आशा करूयात की परत केव्हा आपल्याला संधी मिळाली यांच्यासोबत प्रवास करायची तर नक्कीच आपण पुन्हा एकदा प्रवास करूयात. ST स्टँडवरून जेमतेम आपल्याला 10 मिनटं लागतात. हे आहे समोर भक्त निवास आणि इथंच मंदिर आहे. तर भक्त निवासमध्ये सध्या रूम्स सगळ्या फुल आहेत. तर समोर आपल्याला दादा आहेत. हे दादा आपल्याला जर रूम दाखवतात आहे 800मध्ये आपल्याला कूलरवाली रूम दाखवण्यात आहे. तर सध्या आता चला जाऊ. इथं मार्केट बघा, जबरदस्त असं मार्केट आहे. पहिल्यांदा रूम बघूयात आणि मग फायनल डील आपल्याला सांगतो मी. तर शुभप्रभात मंडळी सर्वांना. गणगण गणात बोते. आपण सध्या आहोत शेगावमध्ये आणि या साईडला भक्त निवास बघताय. मंदिराकडे जायचा रस्ता हा समोरचा. रात्री मी आपल्याला दाखवलं एक क्लिप ज्याच्यामध्ये आपल्याला एक माणूस रूम दाखवण्यासाठी नेत होता. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण मध्ये इथं आपण ज्यावेळेस चेक करायला गेलो तर रूम सगळ्या बुक होत्या आणि त्यामुळे आपल्या बाहेरच्या रूमचा सहारा घ्यावा लागला. तर जे काय बघितलं आपण ते सगळं स्कॅम होतं. त्यामुळं ती रूम काय आपण घेतली नाही आणि आपण शेजारीच इथे या साईडला बाहेरच्या साईडला रूम घेतली. तर रूम ठीकठाक होती. आता चला जाऊयात दर्शनासाठी. हो ब्लॉग बनवून राहिलो. इंस्टा आयडीचं नाव काय? पुणेरी हमसफर बघा यूट्यूबवर. व्हिडिओ काढा. हां तुम्ही व्हिडिओ काढा. हां तुमचा व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ. पुणेरी हमसफर. हां मंदिराकडे जाण्याचा रस्ता समोर आहे. काही जणांना विचारलं तर बॅग चालते म्हणाले. तर चला बॅग घेऊन जाऊयात आता, कारण की आपल्याकडे तर एवढा टाईम नाही. आपल्याला बस स्टँडला पण जायचं आहे परत. हा इकडे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. या साईडला आपल्याला बघताय भरपूर सारे स्टॉल्स आहेत. हार वगैरे, फळं आणि जी काही सामग्री लागते इथं कुंकू वगैरे आहे या सर्व गोष्टी आहेत. हा वरती निळ्या कलरचा शेड लावला आहे ना सगळ्यात बेस्ट आहे.
सकाळचे 10:30 वाजलेत असं वाटतंय, दुपारचे 1 किंवा 2 वाजलेत असंच वातावरण झालंय, एवढा ऊन आहे कडक. आताच दर्शन झालंय आपलं शेगावच्या महाराजांचं आणि आलोय आता आपण शेगाव एस स्टँडला. तर आपला संपूर्ण व्हिडिओ आपण केला होता नाशिक ते शेगाव आणि दर्शन. आपल्याला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा मंडळी. तर आता हा व्हिडिओ आपण इथंच संपूयात. आता पुढचा व्हिडिओ काय असणार आहे लवकरच मी आपल्याला इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून शेअर करेलच. आता बघूयात, तसा विचार आहे नागपूरला जायचा. आता बघू नागपूरला जायला डायरेक्ट गाडी भेटते किंवा मग दुसरीकडे कुठं जाणार आहोत, जे सर्व आपल्याला मिळणार आहे माहिती इंस्टावर. तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या. इंस्टा आय डी आहे पुणेरी.हमसफर. चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. गण गण गणात बोलते.